येतोय आवाज? ओके. आजचं लेक्चर पेपर 2 वाल्यांसाठी आहे. तरी आपण काल घेतलेला समपृष्ठरज्जू जो आहे ना त्याचा थोडा रिव्हिजन करूया. ह्याला पाठीचा कणा असतो की नसतो? समपृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा असतो की नसतो? पाठीचा कणा असतो की नसतो? बरोबर रोहिणी मॅडम, बरोबर असतो. ओके. आता ह्याचे काल मी तुम्हाला 5 हे 6 त्याचे गट घेतले होते, संघ घेतले होते, 6 उपसंघ घेतले होते. सांगा बरं, पहिला सांगा. पहिला पहिला सांगा. सांगा. मी विसरला. चला सांगते मी. चक्रमुखी, हे लक्षात राहू द्या बरं का. येतं म्हणजे येतं. सॅमसंग लक्षात आहे. मत्स्य दुसरा. तिसरा आहे उभयचर. चौथा आहे सरीसृप. आणि 5वा आहे पक्षी. 6वा आहे सस्तनी. बरोबर. गॅलेक्सी, बरोबर. हे 6 प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये एक कॉमन पॉइंट आहे जे की लक्षात ठेवायचे आपल्याला. कॉमन पॉइंट ह्या एकामध्येच फक्त काय असतो? जबडा असतो. सिरियल वाईज लक्षात ठेवायचं, कॉमन ठेवायला सोपं जातं. असतो, जबडा असतो. आणि ह्या बाकी सर्वांमध्ये काय असतो? जबडा सायन्स वाल्यांसाठी आहे. ज्यांचं पेपर 2 विज्ञान आहे त्यांनी आज बसू शकताय. मॅथचं संध्याकाळी होतंय ना, संध्याकाळी आहे मॅथच. ओके. ह्यांना जबडा नसतो, जबडा नसतो. ह्या 2 ते 6 मध्ये जबडा नसतो. म्हणजे ह्या बाकीच्या 5 जणांना जबडा, हे सॉरी, असतो असतो इथं जबडा नसतो. जबडा नसतो. ओके. कमेंट्स मध्ये बोलताना विसरले. जबडा इथं नसतो, इकडं असतो. आता ह्याचे काही कॉमन पॉइंट घ्यायचे. हर्ट. हर्ट हर्ट मध्ये पहिला प्रकार, आता डायरेक्ट नंबर लिहिते. पहिला प्रकार व दुसरा प्रकार यांच्या हृदयाला किती कप्पे असतात? कॉमन पॉइंट आहेत हे लक्षात ठेवायचे. यांच्या हृदयाला 2 कप्पे असतात. 2 कप्पे असतात. यांच्या हृदयाला 2 कप्पे असतात. त्याच्यानंतर तिसरा व चौथा आहे ना, ह्यांच्या हार्टला 3 कप्पे असतात. 3 कप्पे असतात. त्याच्यानंतर 5वा व 6वा यांच्या हृदयाला 4 कप्पे असतात. 4 कप्पे असतात. सिरियल वाईज लक्षात ठेवल्यामुळे काय होतंय? बेग बे बेदून 4 बेत्रिक 6. हा, ते बाकीचे त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. आपल्याला उदाहरणं वगैरे घ्यायचे नाहीयेत मॅडम. आपल्याला फक्त कॉमन पॉइंट्स घ्यायचे. काल इन डिटेल घेतलंय, त्याचे तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकताय. आपल्याला याच्यानंतर पुढचं पण पाहिजे. आणि इथं बघा, पहिले 4 जे वर्ग आहेत ना, म्हणजे चक्रमुखी, मत्स्य, उभयचर आणि सरीसृप, हे कसे आहेत? शीत रक्तपेयी आहेत. शीत रक्तपेयी, शीत रक्तपेयी, शीत रक्तीय. शीत रक्तीय इथे. आणि त्याच्यानंतर कोणते उरले मग? 5 आणि 6. शेवटचे 2 उरले, 5 व 6. हे कसे आहेत? उष्ण रक्तीय. उष्ण. ओके. आणि नंतर एक पॉइंट होता आपला टेट्रापोडा, ज्यांना की पाय असतात. टेट्रापोडा. तर 3, 4, 5 आणि 6 उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तनी यांना पाय असतात, म्हणजे टेट्रापोडा आहेत या. हे कॉमन पॉइंट आहेत. बाकी थोडे वेगवेगळे आहेत, ते तुम्हाला वेगळे लक्षात ठेवावे लागणारच आहे. पण कॉमन हे सोपं जातं ठेवायला. पहिल्याला जबडा नसतो, बाकी 2 ते 6 मध्ये जबडा असतो. 1 ते 2 मध्ये हृदयाचे कप्पे 2च असतात. 3 ते 4 मध्ये हृदयाचे कप्पे 3 असतात. 5 व 6 मध्ये हृदयाचे कप्पे 4 असतात.
पहिले 4 जे आहेत ते शीत रक्तीय आहेत आणि दुसरे 2 उष्ण रक्तीय आहे. टेट्रापोडा 3, 4, 5, 6. ओके, क्लिअर? सांगा. काल डिटेल मध्ये घेतले ते तिथं तुम्ही पाहू शकतात. रेकॉर्डिंग ग्रुपवरच पाठवली. आज पण 7 पर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग घेऊन जाईल. ओके, चल चल आता पुढचा पॉइंट घ्या. ओके, सर्व माहिती गेली मॅडम तरी काही प्रॉब्लेम नाही. आपले काही नवीन विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे आपल्याला नोट सगळ्या रिटर्न कराव्या, रिपीट टाकाव्याच लागतात आणि एक्झाम होईपर्यंत आपण 8-15 दिवसाला पूर्ण ज्या नोट्स आहेत त्या रिपीट करतच राहतो. टेस्ट पूर्ण रिपीट करतच राहतो. या 2 दिवसामध्ये मी थोडं टेस्ट पाठवलं नाहीत. उद्यापासून आपण टेस्ट किंवा संध्याकाळी मी परत टेस्ट पाठवेल. ओके, चल आता आपल्याला प्राणीशास्त्रामधला जो पहिला प्रकार आहे तो घ्यायचा आहे आज, असमपृष्ठरज्जू. असमपृष्ठरज्जू यांना काय असतं? पाठीचा कणा असतो की नसतो? सांगा. पाठीचा कणा, पाठीचा कणा असतो की नसतो? काल समपृष्ठरज्जू घेतलाय बरोबर. गॅलेक्सी नसतो, पाठीचा कणा नसतो. ओके, आणि आता इथलचा एक कॉमन पॉइंट आहे. बरोबर कोमल मॅडम, इथला एक कॉमन पॉइंट आहे. ह्याचे उपसंघ जे आहेत ते 10 पडतात. 10 त्याच्या आपल्याला ओव्हरऑल थोडी थोडी माहिती घ्यायची आहे, जे की टीईटीच्या दृष्टीने बरोबर आहेत. हे सर्व या असमपृष्ठरज्जूमध्ये जे येतात ना, हे सर्वला सर्व प्राणी बरोबर चव्हाण सर, हे सर्व जे प्राणी आहेत ना ते शीतरक्तीय आहेत. शीतरक्तीय, कोल्ड ब्लडेड, शीतरक्तीय, कोल्ड ब्लडेड. आता हा पॉइंट आपल्याला रिपीट घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला माझा आवाज थोडासा हे झाला असेल, मी हेडफोन लावायची विसरले. आज तुम्हाला आवाज क्लिअर येतोय ना? थंड रक्ताचे नाही. आता आवाज बेटर आहे बघवाच्या पेक्षा? एकदा सांगा कमेंट बॉक्स मध्ये. हा, हे बघा, हे कालच सांगितले मी तुम्हाला. वॉर्म आणि कोल्ड याचा अर्थ असा घ्यायचा नाही हा. गरम आणि थंड हे खूप महत्वाचं पॉइंट आहे. गरम आणि थंड असा घ्यायचा नाही. वॉर्म ब्लेंडेड ज्यांचे टेम्परेचर, ज्यांचे बॉडी टेम्परेचर फिक्स असते किंवा वातावरणानुसार बदलत नाही असते, आणि इकडं ज्यांचे बॉडी टेम्परेचर वातावरणानुसार बदलते, नुसार बदलते, ते असतात कोल्ड ब्लडेड आणि हे वॉर्म ब्लडेड. लक्षात आलं? ह्या कन्सेप्ट महत्वाच्या आहेत हा. हे गरम आणि थंड नाही, नाही, नाही. ह्यांचे दुसरेही वेगवेगळे नाव दिलेले आहेत मी काल तुम्हाला ब्लडचे. त्यांना अनियमित तापी म्हणतात, एक्टोथर्मिक म्हणतात. काल दिलेत मी तुम्हाला. कालच्या रेकॉर्डिंगच्या शेवटी शेवटी त्याची नावं दिलेली आहेत मी, ते तुम्ही पाहून घ्या. चला, हे आलं लक्षात ना? चला पुढे बघूया. कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय पुढे जाण्याला अर्थ नाहीये. क्लिअर आहे ना आता? बघा, हे सर्वला सर्व हा कॉमन पॉइंट आहे. हा आता रिपीट धरायचाच नाही. ह्याचे कितीही प्रकार येतात, त्याच्यामध्ये सर्वला सर्व शीत रक्तपेयी म्हणजे कोल्ड ब्लडेड आहे. क्लिअर? क्लिअर?
येस और नो? ओके कृतिका मॅडम. चला आता ह्याचे किती गट आहेत, उपसंघ किती आहेत? 10. 10. 10. त्याचे तर 6 होते. आता ह्याचे किती आहेत? 10 आहे. पहिला घेऊया प्रोटोझोआ. आदिजीव. ओके. दुसरा आहे सिलिनाट्रा. सिले टेट्रा. तिसरा आहे प्लॅटीथेलिमिन. प्लॅटीथेलिमिन्थिस. चपटेक्रुमी. चपटे प्लॅटिन ते तर देतानाच दिले त्यांनी. चपटेक्रुमी. मी मराठीतले नाव आपण क्लिअर करताना घेऊ, इकडे बसणार नाही. ओके. परत घेऊया म्हणजे मिक्स होणार नाही. चल पहिला आहे प्रोटोझोआ. दुसरा आहे पोरिफेरिया. पोरिफेरा. तिसरा आहे सिलेंटेट. माझा आवाज तुम्हाला आता येतोय का? इकडे थोडा गोंधळ चालू आहे, मला आवाज येतोय का ते क्लिअर करा. शेजारी थोडा बांधकामाचा आवाज खूप आहे मशीनचा. माझा तुम्हाला येतोय का एकदा क्लिअर करा. जर आवाजच येत नसेल तर क्लासचा उपयोग होणार नाही. एकदा क्लिअर करा. कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला माझा आवाज येतोय का. ओके चल, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. येस. चौथा आहे नेप्थोफेलिमेंथिस. पाचवा आहे चौथा आहे शांतता असल्याशिवाय क्लासमध्ये व्यवस्थित मन लागत नाहीये. ते शांतता असल्यामुळे थोडं मन विस्कळीत होते. फेलिमेंथिस. आवाज खूप तीक्ष्ण आहे. ओके. नेमेफॅन्थेलिमिन. त्याचे मराठीत छोटे नाव आहे, पण हे लक्षातच ठेवावे लागणार आहे तुम्हाला. 6 ॲनिलिडिया. 7वा आर्थ्रोपोडा. 8वा मॉलुस्का. 9वा इक्विनोडर्मिक. इक्विनोडर्माटा. आणि 10वा आहे हेमी कॉर्डाटा. हे 10 आहेत. हे 10 लक्षात ठेवावं लागणार आहे. प्रोटिझोआ, पोरिफ्रेरा, सिलेमेंट्रा, प्लॅटीमेंथिस, नेमॅटोफोनिस, ॲनिलिडिया, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का. ओके. इकोडर्मिका आणि हेमी प्रोडर्मिका. ओके. आता ह्याच्यामधला आपल्याला पहिला घ्यायचा आहे प्रोटोझोआ. पहिला प्रकार घ्यायचा आहे प्रोटोझोआ. याला आदिजीवी म्हणतात. आदिजीवी म्हणजे आदिजीव जे आहे त्याला आदिजीव का म्हणतात हे अगोदर लक्षात घ्या. का तर हे प्राचीन तर आहेतच. प्राचीन आहे. प्राचीन आहे आणि सामान्य पण आहेत. प्राचीन आणि सामान्य, त्याच्यामुळे त्याला आदिजीव असं म्हणतात. आदिजीव हे मुळात कसे आहेत, एक पेशीय आहे. एक पेशीय. एक पेशीय. एक पेशीय असतात.
हे प्राचीन आहेत, सामान्य आहेत, ह्यांचा आकार नसतो, फिक्स असा आकार नसतो. हे कसेही असतात, असे फिक्स आकार नसतो. इथे इंग्लिश मध्ये नाव दिलंय तुम्हाला प्रोटोझोआ. यांचा फिक्स आकार नसतो. यांना असं असतात, त्याच्याजवळ एक एक छोटे छोटे हे असतात. अमिबाचा फिक्स आकार असतो का? अमिबाचा फिक्स आकार असतो का? त्याला ना रोमके असं म्हणतात. हा, रोमके. सिलिया, जे की पाण्यामध्ये ह्यांना राहताना थोडस फुगण्याचं काम करतात हे. ओके, हे एक पेशी असतात, त्यांचा आकार नसतो. आकार नसतो. हा, आकार नसतो. त्यांना डोळ्याने दिसत नाही. डोळ्याने दिसत नाही. दिसत नाही यांना. आणि शक्यतो हे पाण्यामध्ये आढळतात. हा, पाण्यामध्ये आढळतात. एक पेशी असल्यामुळे ते ऑब्विसली सूक्ष्म असणारे. सूक्ष्म असणार. उदाहरण सांगा बरं. हे एक पेशीवरून तुम्हाला एक उदाहरण आठवलंच असेल, आणि एक्झाम मध्ये तेच जास्त विचारलं जातं. सांगा ह्याचं उदाहरण. एक पेशी आणि आकार फिक्स नसतो. याच्यावरून आतापर्यंत आपण शिकत आलेले एक फेमस उदाहरण आहे. सांगा. बरोबर करून मॅडम. अमिबा. हे मॅक्सिमम कोणतीही परीक्षा राहू द्या, शाळेची राहू द्या, कोणतीही राहू द्या, अमिबा येतोच. बरोबर आहे का? अमिबा येतोच. त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम हा जो आहे तो त्याचा दुसरा आहे. आणि ह्याच जो प्राणी आहे, सूक्ष्म प्राणी प्लाझ्मोडियम, ह्याना ना आपल्या मलेरिया होतो. हा एका डासामध्ये आढळतो. ते डास आपल्याला चावला की त्याच्यापासून मलेरिया होतो. ओके, इकडे लिहिते दोन उदाहरण पुन्हा. युग्लिना हा त्याचा अपवाद आहे. हा, अपवाद. हा स्वयंपोषित आहे. स्वयंपोषित आहे. हे परपोषित आहेत बाकीच्या. हा स्वयंपोषित आहे. हा स्वयंपोषित आहे. युग्लिना अपवाद. अपवाद. आणि हे पॅरामेशियम हे त्याचे उदाहरण आहे. समजलं तुम्हाला प्रोटोझोआ? एक पेशी असतात, त्याला आकार नसतो, डोळ्यांनी दिसत नाही, पाण्यामध्ये आढळतात, सूक्ष्म असतात. उदाहरण अमिबा आणि बाकीचे तुमचे. युग्लिना फक्त अपवाद आहे. अमिबा जास्त लक्षात ठेवा. अमिबा आणि युग्लिना हे दोन लक्षात ठेवा, बाकीचे नाही ठेवलं तरी चालतंय. समजलं? पुढे जायचं. दुसरा घ्यायचा. दुसरा घ्यायचा. ओके, हा दुसरा आहे प्रकार. पॉरिफेरा. पॉरिफेरा यांना स्पंज. स्पंज स्पॉन्जियस असतात हे, स्पंज टाईप असतात हे. त्याच्यामुळे स्पंज म्हणलं की यांचं शरीर कसं असणार आहे? यांचं शरीर, आणि हे सर्व शीतरक्तीय आहेत. आता हा पॉइंट आपल्याला इथं लिहायचाच नाहीये. सर्व शीतरक्तीय आहे, छिद्रमय असतात, म्हणूनच ह्याला स्पॉन्ज म्हणतात. छिद्रमय आहे, छिद्रमय. यांचे शरीर छिद्रमय असतात. हे सर्व जास्त पाण्यात आढळतात. जास्त पाण्यात. त्यातले त्यात ना हे समुद्रामध्ये पण जास्त आढळतात. कशात? समुद्रात. ओके. आणि हे जे आहे बहुसेल्युलर आहे, बहुपेशीय, मल्टीसेल्युलर. मल्टी सेल्युलर. हे कसे आहे? मल्टी सेल्युलर आहे.
ह्यांचे शरीर छिद्रमय आहेत म्हणजे ह्यांना स्पॉन्जी म्हणतात. पाण्यात जास्त आढळतात, त्यातले त्यात हे समुद्रात जास्त आढळतात. हे मल्टीसेल्युलर आहेत. ओके, ह्याचं फर्स्ट उदाहरण आहे सायकॉन. आणि ह्याला काही ह्याच्यामध्ये ना पूर्वी ह्याला बाथ स्पंज असं पण म्हणायचं, बाथ स्पंज. ओके, याच उदाहरण आहे युसोपॉन्जिस, स्पॉन्जिया आणि स्पॉन्जिला. का तर हे स्पंज सारखेच दिसतात म्हणून ह्याला स्पॉन्जिला पण म्हणतात. आपल्याला छोटं छोटंच घ्यायचंय, जे मेन मुद्दे आहेत तेच घेतोय आपण. समजलं? पुढचा पॉइंट घ्यायचा. याच्यामध्ये जास्त लक्षात ठेवायचं छिद्रमय आणि समुद्रात, मल्टीसेल्युलर आणि डायरेक्ट उदाहरण. समजलं? तिसरा घेऊया आपण. सिलेनराटा. सिलेनराटा. आता ह्यांचं काय आहे बघू विशेष. त्याच्यामध्ये ना आतापर्यंत इकडे पेशी आढळत होता. हे क्रमानेच लक्षात ठेवावं लागतं. जसं की आपण ते 6 ठेवले होते, इकडं पण इव्हॉल्युशन होतं, इव्हॉल्युशन होतं, इव्हॉल्युशन होतं. या 10ला 10 तिथं इथं या प्राण्यांमध्ये उती आढळतात. उती, टिश्यू, टिश्यू आढळतात. आता उती म्हणजे जे की समान कार्य करणाऱ्या अशा पेशी असतात त्यांना उती म्हणतात. ते पण आहे, आपल्याला चॅप्टर आहे पेशी उतक बरोबर ना. त्यानंतर यांचे शरीर जे आहे ते कसे दिसतात. यांचे शरीर छत्रीसारखे असते, शरीर छत्रीसारखे. आणि काहींचे शरीर जे असते ना दंडगोल, दंडगोल आकाराचे असते, आकाराचे असते. आणि जास्तीत जास्त हे ना समुद्राचे निवासी आहेत, समुद्रामध्ये आढळतात. हे सर्व कुठे आढळतात? समुद्रात. उदाहरण बघू ह्याची. हायड्रा, प्रवाळ, जेलीफिश, सी एनिमॉन. ओके, त्याच्यामध्ये टिश्यू आढळतात. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. टिश्यू आढळतात. छत्री आणि दंडगोल आहे, समुद्रात असतात. हे 3 मेन पॉइंट आहेत त्याचे. समजलं? पुढचं घ्यायचं, घ्यायचं. घ्यायचं. समजलं इथपर्यंत? ओके, चला. राजश्री मॅडम न ट्रेस केले. अवघड वाटेल का? सांगा बरं, अवघड वाटते? हो, थोडं अवघड आहे. ओके प्रतिका मॅडम, थोडं आहे पण परीक्षा द्यायची, आपल्याला पास व्हायचंय, लक्षात ठेवावंच लागणार आहे, पर्याय नाही. चौथा प्रकार घेऊ आपण त्याचा. प्लॅटिथेलिमिनेसिस. चपटे, चपटे कृमी. आता ह्याच्यामध्ये त्यांचा आकार दिलेला आहे. यांचं शरीर कसं असणार आहे मग? चपट. यांचे शरीर चपटे असणार आहे.
आणि ह्याच्यामध्ये एक पॉइंट आहे जो की आपल्याला ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यात मल्टीसेल्युलर आठवला होता. हं? तर इथे ह्याला अवयव मिळतात. अजून तो थोडा डेव्हलप झाला इकडे येऊ ना. टेट्रापोडा अवयव आहेत, यांच्यामध्ये अवयव आहेत. आणि हे ना अंतपर्जीवी परजीवी एंडोपॅरासाइट्स. एंडोपॅरासाइट्स आहे. अंतपर्जीवी म्हणजे काय, आतमधील जो भाग असतो ना दुसऱ्याच्या शरीरामध्ये आतमध्ये जसं की आपल्याला कधी ताप वगैरे येतो. हा राईट, बरोबर राजश्री मॅडम. जंत वगैरे असं यावर प्रश्न हा घेणार आहेत आपण. सर्व प्रश्न घेणार आहेत पण अगोदर हे 10 सगळे जे गट आहेत ते संपवूया आणि ह्याच्यावर हवं तर जास्त क्वेश्चन घेऊया. होतील तेवढे जास्त घेऊया. आणि तसंच आपण पीवायक्यू सोडून घेणारच आहोत सिलेबस संपल्यानंतर. याच्यावर आणि कालच्या ह्याच्यावर झालेले किमान 30 प्रश्न आपण सोडू. ओके, मिक्स मध्ये. हा वेगळा वेगळा चॅप्टर करता येणार नाही, फक्त कॉमन पार्ट असल्यामुळे समपृष्ठ जो आपण वेगळा घेतला आणि असमपृष्ठ जो सेकंड वाल्यांनाच घेतोय. एकत्रच क्वेश्चनला दोन्ही बसणार. ओके, बघा हे आपल्या बॉडीमध्ये एखादा बॅक्टेरिया शिरल्यानंतर आपल्या आतमधलं काहीतरी ते खाऊन त्यांचं हे करतात. आपली तब्येत बिघड नाही, ही काही चांगली गोष्ट नाहीये, पण ह्यांचं जीवन आहे त्यावर. बरोबर आहे. यांच्यामध्ये काही खास पेशी येतात, खास पेशी आहेत. फ्लेम सेल म्हणायचं त्यांना, फ्लेम सेल. जे की त्यांचा भाग किंवा उत्सर्जन, जे की त्यांच्यामधली जी घाण आहे ती शरीराच्या बाहेर, थोडक्यात घाण त्यांच्या बाहेर फेकण्यासाठी जे उत्सर्जन साठी वापरल्या जाणाऱ्या ज्या पेशी आहेत उत्सर्जनासाठी, ती ही पेशी आहे त्यांना फ्लेम सेल. त्यांचे उदाहरण बघूया. प्लॅनेरिया, टेपवॉर्म आणि लिव्हर हो, लिव्हर हो. समजलं. यांचं शरीर चपटे आहे, ह्याच्यात अवयव आढळतात. मेन पॉइंट म्हणजे ते अंतःपरजीवी आहेत, दुसऱ्याच्या शरीरामध्ये जाऊन पोषण करतात. ओके, चला पुढचं घ्यायचं. पुढचा पॉइंट बघा. नेमा फॅथिलिमिसिस बघा. आता हे राऊंड वार्म आहेत, राऊंड वार्म. ह्याच्यातच नाव दिलंय म्हणजे गोलकृमी, गोलकृमी. आता ह्याच्यावरूनच तुम्हाला कळतंय याच्या शरीराचा आकार कसा असणार ना. शरीराचा आकार कसा असणार आहे सांगा. यांच्या शरीराचा आकार कसा असणार आहे. गोल, बरोबर. गोल आकार आहे आणि लंब पण असतात, थोडेसे लांबट असतात गोल आकाराचे आणि थोडे लांबट असतात. लांबट, लांबीला जास्त असतात हे, पण आकार गोलच असतो. हे पण अंतःपरजीवी आहेत. हे पण दुसऱ्याच्या शरीरातच जाऊन हे करतायत, पोषण करतात आपलं. यामध्ये अवयव संस्था आढळते. अवयव संस्था आजच्या अगोदर ह्याच्यामध्ये अवयव आढळत होता, तिथं संस्था आढळत्या. विविध अवयवांना कंट्रोल करणारी किंवा एखादी मिळून करणारी संस्था म्हणजे अवयव संस्था असते याच्यामध्ये. यामध्ये पचन संस्था पण आहे, पचन संस्था पण आहे. पचन संस्था
आहे, पचन संस्था आहे. उदाहरणार्थ ऍस्कॅरिस, उखेरिया, उखेरिया आणि हुकवार. हा उखेरिया जो आहे ना, तो हत्ती रोग होतो ह्याच्यापासून. हत्ती रोग हा आपल्या शरीरात पण आढळतो. हत्ती रोग, हत्ती रोग माहितीये की सर्वांना? हत्ती रोगामध्ये पाय जो असतो ना, तो थोडा आगडबंब होतो, त्याच्यामुळे त्याला हत्ती रोग असं नाव दिलं जातं. हा पण एका डासाद्वारेच आपल्या शरीरात जातो आणि तो गेल्यानंतर हत्ती रोग असं आपल्याला हे होतं. बघा, यांचा शरीराचा आकार गोल लांबट असतो. हे अंतःपरजीवी आहेत, त्यांच्यामध्ये अवयव संस्था आहे आणि पचन संस्था आहे. ओके, आता पुढचा घेऊ. अनेलिडिया. ह्याला रिंगवार, वलयकृमी, वलय कृमी असं म्हणतात. जसं की असे छोटे 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 असे त्याच्यावर खंड आढळून येतात. हे असे राहतात, त्याच्यावर छोटे छोटे असे खंड आढळून येतात त्यांच्या बॉडीवर. असे खंड आढळून येतात. यांच्या शरीरावर वलय असतं, वलय. त्याचबरोबर याच्यामध्ये काय असतं, खंड आढळून येतात. म्हणजे खंड आढळून येतात, असा खंड आढळतात. बारीक 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 त्यांचे असे तुकडे पडल्यासारखे वाटतात थोडक्यात. यांच्यामध्ये पचन संस्था आहे, पचन संस्था असते. रक्ताभिसरण संस्था पण आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे. ओके, त्याच प्रकारे हे उभयचर आहे. उभयचर आहे म्हणजे हे पाण्यात आणि जमिनीत दोन्हीकडे राहतात. हा, पाणी आणि जमीन, जमीन दोन्हीकडे राहतात. आता ह्याच्यामध्ये इथपर्यंत समजलं का? थोड्या ह्याच्यामध्ये ना पॉइंट द्विलिंगी आणि एकलिंगी आहे ह्याच्यामध्ये. आधी एवढं लक्षात ठेवा, ह्यांच्या शरीरावर वलय आणि खंड आढळतात. त्याच्यामध्ये पचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, हे सगळे शीतरक्तीय आहेत, उभयचर प्राणी आहेत, पाणी व जमीन या दोन्हीवर आढळतात. ओके, आता हा प्रकार बघून घेऊ अगोदर. एकलिंगी आणि द्विलिंगी. द्विलिंगी याच्याबद्दल कोणाला काय आयडिया असेल तर सांगा. एकलिंगी आणि द्विलिंगी सांगा बरं. एकलिंगी मध्ये आपण सर्व येतो, स्त्री किंवा पुरुष, स्त्री किंवा पुरुष सर्व येतो. एकलिंगी ह्यांच्याबद्दल कोणताही एक असू शकते, इथं कोणीही एक असू शकते, दोन्ही नाही. द्विलिंगीचं सांगा. ह्याला इंग्लिश मध्ये युनिसेक्सुअल, युनिसेक्सुअल आणि इकडं बायसेक्सुअल, बायसेक्सुअल. आता द्विलिंगी म्हणलं की इथं दोन लिंग असतात. दोन लिंग मग ते एकत्र लिंग असतील असं नाही. ह्या दोन लिंगांची विभागणी नाही, विभागणी नसते, विभागणी नसते. इथं काय असतं, स्त्री आणि पुरुष, स्त्री व पुरुष
या दोन्हींची कामे तो एकच करतो, जे की प्राणी कोणताही असेल, या दोन्हींची जी कामे आहेत ना, कामे हा द्विलिंगी एकटाच करतो. ह्याच्यामधलं उदाहरण सर्वांना माहित आहे, गांडूळ, जळू, ह्याचे उदाहरण द्विलिंगी बायसेक्सुअलचे गांडूळ आणि जळू. इकडे नेरेस येतो आणि आपल्यासारखे प्राणी पण. हे समज द्विलिंगीची कन्सेप्ट लक्षात ठेवा. काही जणांना असं वाटतं एकलिंगी म्हणजे स्त्री पुरुष, द्विलिंगी म्हणजे दोन लिंग एकत्र असतील, असं असा प्रकार नाहीये या प्राण्यांमध्ये. समजलं? इथं समजलं? येस सर नो? जरा सुस्तच वाटतंय, अवघड जाते. ओके, हो, 2-4 कमेंट छान येत आहेत. माझ्या परिणाम मी छान सांगायचं. उदाहरण आहे तो, प्राणी आहे, प्राणी, एकलिंगी प्राणी आहे. प्राणी 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 आहे हा, उदाहरण आहे. त्याचं गुगलवर तुम्ही हे टाकून बघा, फोटो येते. आपल्याकडे डिजिटल नसल्यामुळे आपण ह्याचे फोटो दाखवू शकत नाही. ह्याच्या अंगावर ना आता असे केस असल्यासारखे असतात थोडेसे, जे की सिटे म्हणतात ह्याला, सिटे, जे की ह्यांना हालचाल करण्यासाठी मदत करतात. सिटे हालचाल हालचाल करण्यासाठी मदत करतात ह्या प्राण्यांना, हालचाल करण्यासाठी. छोटे 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 बारीक केस राहतात, ते हालचाल करण्यासाठी मदत करतात. इथपर्यंत सर्वांना समजलं? आज काय करा, आपण पुढचे उगाच पुढे घेण्यात अर्थ नाही. हे 6 जे आहेत हे तुम्ही शांतपणे वाचून बघा, व्यवस्थित हे करा, रेकॉर्डिंग परत बघा, मेन पॉइंट लक्षात ठेवा. पहिले 6 तर ठेवले, हे 6 12 एवढ्याच अभ्यास करा. ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त 2-3 पॉइंटच घेतलेले आहेत, तेवढेच लक्षात ठेवून बाकी त्याचं जे हे आहे, हवं तर PDF देऊ का ह्याची 6ची? बाकी 6ची उद्या देते ऍड करून मध्ये. कसं हे थोडस लक्षात ठेवावंच लागतं. ओके, ह्याची PDF देते, थोडस लक्षात ठेवा. आणि आपण आज इथंच थांबूयात, का तर ना हे लक्षात असल्याशिवाय पुढे जाऊन